हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या YouTube चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर सकाळच्या 10:15 झाल्यात, नाश्ता वगैरे झालाय, तयारी झाली आणि मी आणि सचिन चाललोय आता दवाखान्यामध्ये. का तर गुडीला आज चेकअपसाठी बोलवलं होतं. एवढं डॉक्टरांनी सगळ्या घाबरवलेलं आहे एकतर, आणि रात्री इथल्या डॉक्टरनी चेक केल्यानंतर म्हणले सगळं काही नॉर्मल आहे, व्यवस्थित आहे आणि उद्याच्याला या म्हणले आपण सोनोग्राफी वगैरे करूया, बघू बाकीच्या काही गोष्टी मी उद्या तुम्हाला बोलन सांगन. तर म्हणलं ठीक आहे चला आता जाऊया. आणि गुड्डी पण तिकडून यायला लागली, मी पण चालले तर इकडून. तर सोनोग्राफी वगैरे करू, बघू डॉक्टर काय म्हणतात काय नाही तुम्हाला सांगन मी. आणि आता जाऊ. आणि शिवाय आज तर गणपती बाप्पाचा महाप्रसाद सुद्धा आहे खाली, तर आपल्या तिथं सुद्धा जायचंय. तर आधी दवाखान्यात जाऊन येऊया, आल्यानंतर मग तिकडे जाऊया. ठीक आहे, तर चला पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर सचिन गेलं खाली आणि आता चालली मी, लॉक लावण्यासाठी थांबले होते. असं ऊन पडले, कपडे धुवायचे होते, धुतले नाहीत. काल धुवायचे होते, काल पण नाही धुतले, ऊन नाही धुवून. आणि आज मस्त असं ऊन पडले, पण आता बाहेर चालले, आल्यानंतर धुईल कपडे. आता मशीन आणल्यामुळे जरा कपड्याचं टेन्शन मला नाही सध्या नाही. आता कपड्याचं टेन्शनच नाही, मशीनमध्ये कपडे धुवून घेते. मांजर बघितले का तिथं फिरते, रात्रीच्याला 2, 3, 4 मांजरे येतात. सगळेजण बसून गाडीवरती बसून शीट फाडून टाकतात. नवीनच गाडी शीट फाडून टाकली. तर हे बघा गाडी दिसायला लागली, जिथे आलं पडते. काय झालं? लागलं ग लेकराला काय काम. तर 10:30 वाजून गेले होते आम्हाला येते. आता आल्यानंतर बरेचसे नंबर आमच्या पुढं होते, परत आमचा नंबर आला. आतमध्ये सोनोग्राफी करायला गेल्यानंतर सोनोग्राफी चालू झाली. आणि रात्रीसुद्धा डॉक्टरने तेच सांगितलं, चेकअप वगैरे केलं आणि सांगितलं पाणी तर कमी आहे, पण आपल्याला लगेच अर्जंटमध्ये शिजर करण्याची काही गरज नाही. आणि लातूरच्या डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की लगेच शिजर करावं लागेल. आणि एक डॉक्टरनी नाही तर 3-4 डॉक्टरनी हे सांगितलं होतं की शिजर लगेच करावं लागेल. शिवाय पेपर वगैरे साईन वगैरे करून घेतलं होतं त्यांच्याकडून, का तर माहीत नाही बाळ वाचतं किंवा नाही वाचत, किंवा आईच्या जीवाला सुद्धा धोका आहे असं सुद्धा सांगितलं होतं. आणि त्यासाठी मग तिला इकडं बोलून घेतलं होतं. शिवाय तिचं पहिलं शिजरसुद्धा इथंच झालेलं आहे आणि नंतर सुद्धा आता इथंच आणलं तिला. तिला म्हणलं ठीक आहे तू इकडंच आहे, बघूया आपण इथं काय होतं काय नाही. पण इथल्या डॉक्टरने असा धीर दिला की एकदम असं बरं वाटायला लागले की आता शिजर करण्याच्या अर्जंटमध्ये काही गरज नाही. पण पाणी तर कमीच आहे, पण इथल्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आपण पाणी, सलाईन, इंजेक्शन, दवा गोळ्या देऊन पाणी वाढवू शकतो. त्याच्यासाठी अर्जंटमध्ये आपल्याला शिजर करण्याची काही गरज नाही आहे. तर एकदम शांत राहा, रिलॅक्स राहा आणि टेन्शन बिलकुल घेऊ नका, काहीही नाही, सगळं काही नॉर्मल आहे. तर पाणी कमी आहे तर आपण वाढवूया. झाली पण आरती झाली, पण काय माकडावाने हसायला लागली. विसर्जन करण्यासाठी गणपती चालू, भरपूर अशी गर्दी झाली त्या रोडवरती. तर दवाखान्याचं काम झालं आणि गुड्डी आता घरी गेली. उद्याच्याला वापस दवाखान्यात जायचंय. तर काय जायचं काय नाही मला नंतर मी सांगल. पण आत्ता सध्या एकदम काही गडबड झाली. आम्हाला प्रसादासाठी जिलेबी द्यायची होती आणि जेवण आता सगळ्यांचं तिथं चालू झालं आहे आणि आम्ही इकडे जिलेबी घ्यायची राहिली आम्हाला बनवायला तर सांगितली. पण आता दवाखान्यातून आता घरी चाललो आहे आम्ही. तर उशीर झाला एक तर काय झालं
हे लोक यायला लागलेच नाही इथून आणि रस्ता बंद केला. एकतर गाडी तर लावून आम्ही चालू जिलेब्यानं. आता घेऊन परत चलत यायचं आणि परत जायचं. थोडासा रस्ता खाली भेटला नंतर मग सगळी रस्त्यावर गर्दी होती. आता 5 ते 10 मिनिटात चल घरी. फोटो काढते. तर जेवण वगैरे केलं, घरी आले आणि तो ड्रेस पण माझा सगळा खालून भिजला. आता दुसरा घातला आणि जेवण वगैरे झालं, घरी आले आणि आता गुड्डीचा फोन आला होता. तर 4 ते 5 दिवस झालं डुगूची तब्येत खराब होती. त्याला ताप येत होता, जात होता आणि आता असं केलं की जात होता दवाखान्यात गेले. तर दवागोळा घेण्यासाठी तर डॉक्टरने सांगितलं रक्त चेक केल्यानंतर त्याला सांगितलं निमोनिया झाला म्हणून. तर त्याला ॲडमिट करायला लावले. तर आता त्यांनी त्या डुगूला ॲडमिट केलं आहे. आता गुडीचा फोन आला तर म्हणली डुगूला ॲडमिट केलं का म्हणली, त्याला निमोनिया म्हणून सांगितलं म्हणून. तर असं आहे. आता बघू रात्री पाहिजे वापस जावं लागेल. उद्या तर जायचंच होतं का तर गुड्डीला उद्या ॲडमिट करायला सांगितलं डॉक्टरनी. आता त्या डुगूला ॲडमिट केलं आहे पण आता पोरगा राहणार नाही का मम्मीशिवाय. तर बघू आता 1-2 दिवस तर गुड्डीचं थांबावं लागेल आणि त्याला नीट करावं लागेल आणि नंतर मग गुड्डीला ॲडमिट करावं लागेल. बघू आता काय होतं काय नाही. आता गुड्डीला पण ॲडमिट करण्यासाठी सांगितलं डॉक्टरने. तिला इंजेक्शन घ्यायचं सकाळ संध्याकाळ आणि ते इंजेक्शनसाठी तिला ॲडमिट करायचं आहे. तर बघू आता काय होतं काय नाही. मी बघन संध्याकाळी जाईल. साठी जेवण वगैरे बनवते. सकाळी नाश्ता वगैरे केला होता त्यांना. आता जेवायला चला म्हणलं खाली तर ते काय आले नाहीत. अजून कुठं कार्यक्रम असला जेवायला चला म्हणलं ते येत नाहीत. तर मी जेवण तर करून आले पण आता त्यांच्यासाठी पटकन काहीतरी बनवते, डोसे वगैरे बनवते आणि त्यांना खायला देते. तर चला हा व्हिडिओ मी इथं संपवते. भेटूया उद्याच्या पर्यंत. बाय बाय.